श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम। तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ। बघा मंडळी, शनिवारी म्हणजेच शनिवारी 25 तारखेला 25 नोव्हेंबरला शनिवारी आहे वैकुंठ चतुर्थी। तसं आपले 2 दिवस आहे, म्हणजे दुपारी लागते आहे आणि दुसऱ्या दिवशी पण दुपारपर्यंत आहे, म्हणजेच 25 तारखेला दुपारी लागून 26 तारखेला पण दुपारपर्यंत आहे। तर असं आहे त्याचं। तर आपल्याला बघा साधारण आपल्याला ती 2 वाजेपर्यंत तरी आपले ते वैकुंठ चतुर्थी आहे। साधारण आपल्याला म्हणजे 26 तारखेला दुपारी 2 वाजेपर्यंत तरी आहे, 2 वाजेपर्यंत तरी साधारण आहे ते आपल्याला। त्यामुळे आपल्याला त्याच्या आत आपल्याला जर तुम्हाला आवळा पूजन त्या दिवशी करायचं असेल 26 तारखेला तर 2 वाजेच्या आत करा। पण आपल्याला खरी म्हणजे आहे ती 25 तारखेला आहे वैकुंठ चतुर्थी। 25 तारखेला शनिवारी वैकुंठ चतुर्थी आहे आणि या दिवशी आपल्याला सर्वांना माहिती आहे की ह्या दिवशी हरिहर भेट असते, म्हणजेच रात्री 12 वाजता भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची भेट होत असते, गळा भेट होत असते। म्हणून ह्या दिवशी त्यांनी अभय वरदान दिलेलं आपल्याला की जोही व्यक्ती ह्या दिवशी आमचे पूजन करेल तर त्या दिवशी त्याला आपण म्हणजे त्यांनी अभय वरदान दिलेलं आहे भगवान विष्णूने आणि भगवान शंकराने की जो कोणी वैकुंठ चतुर्थीच्या दिवशी रात्री 12 वाजता आमचं पूजन करेल, आम्हाला दिवा लावेल, तर त्याला त्याच्यासाठी अभय वरदान दिलंय। त्याला सर्व सुख लाभेल, त्याला धन प्राप्ती होईल, त्याला आरोग्य प्राप्ती होईल आणि भगवान शिवाची सेवा म्हणजे तुम्हाला माहिती आहे अकाल मृत्यू टाळतो। आरोग्यासाठी भगवान शिवाची सेवा आपण करत असतो आणि विष्णूची सेवा आपले याच्यासाठी की लक्ष्मी प्राप्तीसाठी विष्णूची सेवा असते। आता सर्वांना माहिती, कारण की लक्ष्मी ही विष्णूची बायको आहे, म्हणजे जिथं विष्णू गेला तिथं लक्ष्मी येत असते। म्हणून आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी, आरोग्यासाठी आणि ऐश्वर्य प्राप्तीसाठी आपल्याला हे सेवा करायची असते। सेवा काय खूप वेळ लागत नाही, पण सेवा खूप महत्वाची आहे आणि वर्षातून एकदाच करायची असते। आपल्याला वर्षातून एकदाच संधी असते, म्हणून ही संधी चुकवायची नाही। कारण की कुठली सेवा आपल्याला बघा आज नाही झाली तर उद्या करू असते, दुसऱ्या दिवशी संधी असते त्या सेवेची, पण याची अशी नाही, आज नाही झाली तर डायरेक्ट पुढच्या वर्षी आहे, म्हणजे तुम्हाला वर्षभर त्या सेवेची संधी नाही। त्यामुळे आपल्याला कुठलीही म्हणजे ही सेवा आपल्याला चुकवायची नाही। ह्या दिवशी काय काय सेवा करायची ते बघणारच आहे आपण। ह्या दिवशी आपल्याला खूप काही म्हणजे विशेष सेवा आहे आणि खूप काही पुण्यकारक सेवा आहे। या दिवशी जर सेवा केल्या तर या दिवशी आपल्याला खूप काही मिळत असतं, म्हणजे आरोग्य, ऐश्वर्य आणि सुख, धन, हे सगळ्या गोष्टी मिळत असतात ज्या आपल्याला गरजेच्या आहेत त्या सर्व। कारण की आपल्याला सर्वांना माहिती आहे की भगवान विष्णूकडे आपल्याला पालन पोषणाचं काम आहे। जसं आपल्याला माहिती आहे का आपल्याला जन्म देण्याचं काम हे ब्रह्मदेवाकडे आहे, पालन पोषण करण्याचं काम विष्णूकडे आहे आणि नंतरचं म्हणजेच आपलं मृत्यूचं आणि मृत्यूनंतरचं काम हे भगवान शंकराकडे आहे। म्हणून आपलं आयुष्याचं हे पूर्ण त्या 3 देवांकडे आहे। तर आता आपल्याला ह्या 3 देवांपैकी 2 देवाची पूजा ह्या दिवशी करायची आहे आणि ह्या दिवशीची सेवा आपली अगदी म्हणजे महत्वाची आहे, तर तुम्ही नक्की करा। सेवा काय, सेवा खूप मोठी नाही सांगते आपल्याला। ह्या दिवशी एक विशेष सेवा आहे बघा, आपण नेहमी भगवान शंकराला बेलपत्र वाहतो, त्यांना तुळशी पत्र वाहत नाही। कधीच आपण शंकराला तुळशी पत्र वाहत नाही, पण वर्षातून एक दिवस असा असतो की तो आपण शंकराला तुळशी पत्र वाहू शकतो। इतर दिवशी आपण तुळशी पत्र वाहत नाही, कारण की भगवान शिवाला तुळशी पत्र चालत नाही आणि आपलं विष्णूला व्हायचं असतं त्या दिवशी। तर ह्या दिवशी काय करायचं बघा, आपल्याला अल्टर करायची आहे सेवा। ह्या दिवशी तुळशी पत्र महादेवाला व्हायचं आहे आणि बेलपत्र विष्णूला व्हायचं आहे। आता ते कसे करायचे ते बघू। आता रात्री पहिले 12ची सेवा सांगते, नंतर दुपारची सुद्धा सेवा आहे आपली आवळ्याच्या झाडाची, ते पण सांगते। पण आता पहिले एक सेवा आपली विषय आहे तो रात्रीचा विषय आहे सेवेचा, नंतर पुढचा सांगते। तर रात्री आपण 12 वाजता बघा, शार्प 12 वाजता आपले भगवान विष्णू आणि भगवान शंकर हे यांची गळा भेट होते, ते ह्या वेळेला आपण सेवा करत असलं पाहिजे। साधारण आपण 12 ते 4 वाजेपर्यंत करायची आहे सेवा, 12 ते सकाळी 6 पर्यंत। जर 12 वाजता नाही करायला जमलं तर पहाटे लवकर उठून करा।
म्हणजे समजा 12ला जर कदाचित क्वचित का आपल्याला झोप लागली तसं करा, पण जास्त महत्व 12 वाजेचं आहे. त्यामुळे असं पण आपण 11 वाजेपर्यंत जागतोच, तर थोडं 1 तास अजून जागा. मोबाईल बघितल्यावर आपल्याला झोप पण येत नाही, टीव्ही बघत असेल तर आपल्याला झोप पण येत नाही. 1-2 पिक्चर निघून जातात होऊन जातात, पण आपल्याला झोप येत नाही. तर अशा वेळी आपल्याला जागायचं तर आपण असे पण जागरण करू शकतो. तर मग ते 12 वाजता काय करायचं बघा, आपल्या जवळ जर मंदिर असेल तर आपण मंदिरात सुद्धा जाऊ शकतात. आपल्या जवळ केंद्र असेल तर केंद्रात जाऊ शकतात. तिथं करू शकता सेवा. मंदिर असेल महादेवाचं तिथे जाऊ शकतात. तुमच्या तिथे विष्णूचं किंवा दत्त महाराजांचं किंवा कृष्णाचं किंवा विठ्ठलाचं मंदिर असेल तुम्ही तिथं पण सेवा करू शकतात. तर आपल्याला तिथं करू शकतो सेवा. तर आता आपल्याला काय सेवा करायची? तर जे बेलपत्र सॉरी पहिले तुळशीपत्र घ्यायचे. 108 तुळशीपत्र घ्या. तुमच्याकडे असेल तेवढे तुळशीपत्र ते 108 घ्या. नसेल ते 1 घेतलं तुळशीपत्र तरी चालेल. तर आपण पहिले महादेवाच्या मंदिरात जा. नसेल तर आपल्या घरी आहे. तुमचं मंदिर लांब असेल, रात्री 12 वाजता तुम्ही जाऊ शकत नसाल, तर आपल्या घरामध्ये महादेवाची पिंड आहे, बाळकृष्ण आहे, सर्व आपल्या घरात पण आहे. आपण आपल्या घरात पण सेवा करू शकतो. मग रात्री 12 वाजता काय करायचं? तर दिवा लावायचा. तर मग त्यापेक्षा आपण जर संध्याकाळी जो दिवा लावतोय ना, तोच दिवा चालू ठेवा. कारण की जेव्हा आपण वैकुंठ चतुर्थीच्या दिवशी जे दिवे, पणत्या हे जे आहे ना, दीपदानाची सेवा याचं खूप महत्त्व आहे. तर आपण जर पणत्या लावल्या तर त्या 12 वाजेपर्यंत जगेल. याच्यातली राहील 1-2 पंथी तरी, एक दरवाजातली पंथी आहे ना, आपल्या जे दरवाजात पंथी लावतो आपण उंबऱ्यावर, ती पंथी तरी आपण 12 वाजेपर्यंत जळेल एवढं तेल घाला. त्यानंतर तुळशीतली जी आहे तो दिवा, तो सुद्धा 12 वाजेपर्यंत चालू राहील एवढं त्याच्यात तेल घाला. आणि आपल्या देवारातला दिवा सुद्धा आपण जेव्हा संध्याकाळी लावतो, तो जास्त वेळ राहिला असं हे करा. तर आपण थोड्या वेळाने वाटल्यास त्याच्यात पुन्हा तेल घाला. तर आणि समजा गेलाच तो चुकून तुमच्याकडनं राहून गेला, चुकून गेला, तर 12 वाजता पुन्हा 12ला एक 5 मिनिटं कमी असताना पुन्हा तुम्ही दिवा लावा, अगरबत्ती लावा. त्यानंतर आपण तुळशीपत्र घ्यायचं हातामध्ये आणि तुळशीपत्र घ्यायचं 1001 नामावली म्हणायची. आपले विष्णू सहस्रनाम आहे बघा. विष्णू सहस्रनामामध्ये 1001 विष्णू सहस्रनामावली पण आहे मागे. तर तुळशीपत्र हातात घ्यायचं. 1001 विष्णू सहस्रनामावली जी आहे, म्हणजे विष्णू सहस्रनामावली वाचायची आणि ते तुळशीपत्र महादेवाला व्हायचंय आपल्याला. त्यानंतर बेल घ्यायचं हातामध्ये. 108 नामावली घ्यायची. आपले शिव 78 शतनामाने आहे, म्हणजे 108 नामावली आहे. तर ते म्हणायचे. बेलपत्र हातात घ्यायचं आणि ते आपल्याला महादेवाला व्हायचं. आपल्याला अशी सेवा करायची. म्हणजेच काय करायचं आपल्याला? अल्टर सेवा करायची आहे. जे महादेवाला वाहतो आपण ते विष्णूला व्हायचं आहे. जे विष्णूला वाहतो ते महादेवाला व्हायचे. जे महादेवाची सेवा करतो ती सेवा करून विष्णूला व्हायची आहे ते, आणि जे विष्णूची सेवा करतो ते महादेवाला व्हायचं. ते सेवा करून महादेवाला व्हायचं. आपल्याला ही वर्षातून एकच सेवा असते. अशी विशेष सेवा असते, ही आपल्याला कधीही नंतर करता येत नाही. जी सेवा असे काही विशेष दिवस असतो त्या दिवशी आपल्याला त्या सेवा करण्याचं विशेष महत्त्व पण असतं आणि त्याचं तेवढं पुण्य पण असतं. म्हणून अशा सेवा आपण कधी चुकवायच्या नसतात. तर आपल्याला ही सेवा रात्री 12 वाजता करायची आहे. आणि समजा तुम्हाला 12 वाजता झोप लागून गेली, समजा नाहीच जाग आली, तर तुम्ही पहाटे लवकर उठून सुद्धा ती करू शकतात. पण महत्त्व 12ला जास्त आहे. त्यानंतर दुपारच्या वेळेला किंवा संध्याकाळी आपलं 4-5च्या वेळेला जरी केलं तरी चालेल. आवळ्याच्या झाडाची पूजा करायची आहे. आवळ्याच्या झाडाखाली आपल्याला विष्णू पूजन करायचं आहे. म्हणजेच आपल्याला आवळ्याच्या झाडाखाली आपल्याला पूजा करायची आहे. आवळ्याच्या झाडाची पूजा करायची आहे. भले तुम्ही तिथे एक पाटावर बाळकृष्ण मांडा किंवा एक शालिग्राम घ्या किंवा एक सुपारी ठेवा. एक पानावर सुपारी ठेवा बाळकृष्ण म्हणून किंवा विष्णू म्हणून. एक 2 जोड पानं घ्या, त्याच्यावर एक सुपारी ठेवा आणि विष्णू म्हणून त्याचं पूजन आवळ्याच्या झाडाखाली करा आणि त्याचं पंचोपचार पूजन करा. त्याच्यासमोर आपल्याला विष्णू सहस्रनाम वाचायचं आहे. त्यानंतर पुरुष सूक्त वाचायचं आहे, पौमन सूक्त वाचायचं आहे आणि श्री सूक्त वाचायचं आहे. ही एवढी सेवा आपल्याला करायची आहे. त्यानंतर आपल्याला आवळ्याच्या झाडाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. प्रदक्षिणा करताना आपल्याला जसं आपण औदुंबराला प्रदक्षिणा करतो पूर्वेपासून, तशाच आपल्याला प्रदक्षिणा करायच्या आहे. 11 प्रदक्षिणा करायच्या. प्रत्येक प्रदक्षिणाला एक क्षण थांबून नमस्कार करायचा. अशा 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. ही सेवा आपली दुपारी करायची आहे किंवा संध्याकाळी करायची. याला काही असं हे नाही.
पण आपल्याला ही सेवा 5-6 ला किंवा संध्याकाळी 4-5 ला नंतर करू शकतो. परंतु नाही त्या दिवशी झालं, आता आपल्या दुसऱ्या दिवशी पण आहे ते चतुर्थी आहे, वैकुंठ चतुर्थी आहे दुसऱ्या दिवशी पण. समजा तुम्हाला त्या दिवशी 25 तारखेला नाही झाली तुमच्याकडनं सेवा करणं, तर दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी करा. म्हणजे 26 तारखेला सकाळी ती सेवा करू शकतो, सकाळी करू शकतो आपण. अशा आपल्याला 25 आणि 26 तारखेला 2 दिवस आपल्याला आवळ्याच्या झाडाची सेवा करण्यासाठी 2 दिवस आहे. 25 तारखेला संध्याकाळी करा, नाहीतर 26 तारखेला सकाळी करा. अशा आपले ही आवळ्याच्या झाडाखाली विष्णू पूजन करायचं आहे. एका 2 जोड पानावर सुपारी घेऊन त्याचं पूजन करायचं. तरी आपले ते विष्णू पूजन तिथं होईल. तिथं तुम्हाला काही घरातली मूर्ती वगैरे घेऊन जाऊ नका. एक सुपारीच मांडा, तेच बेटर राहील. आणि आपले हरिहर भेटची जी रात्रीची सेवा आहे ती आपली मात्र ती आपल्या घरी करा. तुम्ही घरी केलं तरी चालेल, आपल्या बाळकृष्णावर करा, आपल्या महादेवाच्या पिंडीवर करा. तर अशी आपली ही हरिहर भेटची आणि ही वैकुंठ चतुर्थीची सेवा आहे. ही सेवा आपली विरळ आहे, वर्षातून एकदाच करायला मिळते. त्यामुळे ही सेवा आपल्याला अवश्य करायची आहे आणि मला माहिती तुम्ही नक्की करणार ही सेवा. मागच्या वर्षी सुद्धा केली होती ही सेवा तुम्ही, या वर्षी सुद्धा करायची आहे. वर्षातून एकदाच सेवा आहे, त्यामुळे ही सेवा आपण चुकवायची नाही आहे. आपण ही व्हिडिओ आपण बघितल्यानंतर इतरांना पण शेअर करा, म्हणजे आपल्याबरोबर ते पण सेवा करतील. बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याला माहित झालं की आपण आपल्यापुरतंच ठेवतो, पण असं आपल्यापुरतं कुठलंही ठेवायचं नाही, कारण की ज्ञान हे दिल्याने वाढत असतं. म्हणून ही सेवा आपण जर दुसऱ्याला शेअर केली, तर त्यांनी जर सेवा केली तर त्याची, आणि पुन्हा आपल्यामुळे कोणी जर दुसऱ्यांनी काही सेवा केली तर त्याच्या सेवेचं 10% पुण्य आपल्याला लागत असतं. जसं ते बँकेच्या व्याजासारखं असतं. म्हणून आपण ही व्हिडिओ शेअर करा, म्हणजे आपल्यामुळे ते सेवा करतील आणि त्याचं तुम्हाला 10% पुण्य लागेल. तर नक्कीच ही व्हिडिओ आपण शेअर करा आणि आपण सुद्धा सेवा नक्कीच करा. तर असो, आज आपण येथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.